नमस्कार, तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी आणि ग्रीन चटणी। या ग्रीन चटणीसोबत कोथिंबीर वडी खायला खरंच खूप चवदार लागते। तुम्ही अशा पद्धतीने एक वेळा कोथिंबीर वडी आणि ग्रीन चटणी नक्की बनवून बघा। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे। अगदी कमी वेळात बनून तयार होते आणि खायला पण खूप चवदार लागते। चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे। कोथिंबीर छान तोडून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। बनवायच्या अर्धा तास आधी कोथिंबीर धुवून ठेवून द्यायचा। नंतर आता आपण कोथिंबीर वडी बनवायला जे साहित्य लागतं ते बघून घेऊ। त्यासाठी पांढरे तीळ घेतलेले आहे अर्धी वाटी, जिरे, लसूण, आलं आणि मिरची। लसूण, आलं, मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायचं जाडसर। त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ, तीळ आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। मिरची, आलं, लसूण, जिरं आपण जे घेतलेलं होतं त्याचं। त्यानंतर कोथिंबीरला असं छान बारीक कट करून घ्यायचं। बेसनाचं पीठ मी एक वाटी थोडंसं दाबूनच घेतलेलं आहे पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही नुसतं बेसन पीठ सुद्धा घेऊ शकता आणि थोडं कुरकुरीतपणा आला पाहिजे त्यासाठी 1.5 ते 2 चमचा मग रवा टाकायचा। बघा आता कोथिंबीर अशा प्रकारे मस्त छान बारीक कापून घ्यायची। कोथिंबीर कापून झाल्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं। त्यानंतर बेसन पीठ टाकायचं। बेसन पीठ टाकून झाल्यानंतर जो मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता आपण तो टाकून घ्यायचा। त्यानंतर अर्धी वाटी तीळ घेतलेले, त्यातले अर्धे तीळ टाकायचे आणि अर्धे राहू द्यायचे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं। टाकून झाल्यावर हळद टाकायची। हळद टाकल्यानंतर सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं। सर्व छान रगडून घ्यायचं आधी। आता एकत्र करून घ्यायचं सर्व। बघा आता किती मस्त छान एकत्र झालेलं आहे सर्व। आता थोडं थोडं पाणी टाकत घ्यायचं आणि पीठ मळत घ्यायचं। एकदम आधीच पाणी टाकून द्यायचं नाही। अशा प्रकारे आता आपण पीठ मळून घेऊ। तुम्हाला जर वाटत असलं का एखाद्या वेळेस की खूपच कोथिंबीर दिसतोय तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ अजून टाकू शकतात। पण कोथिंबीर वडीला कोथिंबीर जास्तीचा असला तर वडीला छान चव येते, त्यामुळे नाही टाकलं तरी पण चालते। आता बघा अशा प्रकारे गोळा छान मळून घ्यायचा। आता गोळा चांगला मळून घेतलेला आहे मी। बघा खूप जास्त घट्ट पण नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं। त्यानंतर आपण स्टीमरमध्ये पाणी ठेवून देऊ गरम होण्यासाठी। पाणी गरम होते तिथपर्यंत आपण आता वडी थापून घेऊ। त्यासाठी मी भांडं घेतलेलं आहे ज्यावर वडी बनवायची ते, आणि त्याला तेल लावून घ्यायचं चांगलं आणि तो गोळा ठेवायचा आणि अशा प्रकारे थापून घ्यायचं त्याला। हवं तर तुम्ही त्याचे असे गोल गोल रोल बनवू शकतात, ती पण वडी छान होते। पण मला चौकोनी वडी बनवायची मग त्यासाठी असं थापून घेतलेलं आहे। त्यानंतर जे तीळ राहिलेले होते आपले अर्धी वाटीतून त्यातले तीळ असे टाकायचे आणि असे दाबून घ्यायचं त्यांना। आपण जर तीळ दाबून नाही घेतले तर मग तळायच्या वेळेस तीळ निघून जातात, त्यासाठी दाबून घ्यायचं। त्यानंतर बघा आता पाणी पण आपलं गरम झालेलं आहे। आता आपण स्टीमरमध्ये ठेवून देऊ वडी। आता 15 मिनिटात वडी छान स्टीम होऊन जाईल आपली। आता झाकून ठेवायचं, 15 मिनिट वाट बघायची। 15 मिनिटानंतर बघा आता आपण चेक करून घेऊ वडी झाली का नाही। तर चाकू घ्यायचा, चाकूने असं टोचून पाहायचं। बघा चाकूला चिटकत नाही म्हणजे आपली वडी बनून तयार आहे। गॅस बंद करायचा आणि वडी उतरून घ्यायचं खाली। त्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं। त्यानंतर असं सराटा घ्यायचा किंवा चाकूने पण तुम्ही काढू शकतात आणि अशा प्रकारे आपण आता काढून घेऊ त्याला। थोडं सांभाळून काढायचं। त्यानंतर आता आपण हव्या त्या आकाराने वड्या कापून घ्यायच्या।
छान असं आता आपण हळूहळू कापून घेऊ वड्या. तुम्हाला हवा तशा आकाराच्या तुम्ही वड्या कापू शकतात. एवढा मस्त सुगंध येतोय ना, खूपच छान सुगंध येतोय. तुम्ही अशी स्टीम केलेली वडी पण खाऊ शकतात. स्टीम केलेली वडी पण खायला खूप चवदार लागते. पण आपल्याला कुरकुरीत हवी असली तर मग आपल्याला वडीला तळावंच लागेल, नाही तर मग फ्राय करावं लागेल. पण अशी स्टीम केलेली वडी पण खायला खूप चवदार लागते. आता बघा, आपण मस्त असे वड्या कापून घेतलेले. बघा किती छान दिसतंय, एक नंबर. आता वड्या तर बनवून झाल्या. वड्या थंड होत आहे तिथपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. चटणीसाठी कोथिंबीर, शेंगदाणे भाजून घेतले, त्यांचे साल काढून घेतले. त्यानंतर पुदिना, लिंबू, कढीपत्ता, मिरची, लसूण आणि थोडं आलं घेतलेलं आहे. त्यानंतर बर्फ घेतलेला आहे. बर्फाचे 3 ते 4 क्यूब घ्यायचे. त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये शेंगदाणे, मिरची, लसूण, आलं टाकून घ्यायचं. तर मग पुदिना टाकायचा. पुदिना टाकून झाल्यावर कोथिंबीर टाकायचा. कोथिंबीर आणि पुदिना मी आधीच छान स्वच्छ धुवून ठेवलेला होता. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकून झाल्यावर अर्धा लिंबू घेतलेला आहे. लिंबू पिळून घ्यायचा. हवं तर तुम्ही 1 लिंबू टाकू शकतात, पण 1 लिंबू टाकल्याने खूप जास्त आंबटपणा येतो चटणीला, म्हणून मी अर्धाच लिंबू टाकते. तुम्हाला जर आंबट चटणी हवी असली तर 1 टाकायचा. त्यानंतर बर्फ घेतलेला आहे, बर्फ टाकायचा. बर्फाने चटणीचा रंग हिरवागारच राहतो, त्यासाठी बर्फ टाकायचा. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि जिरे टाकायचं. आता आपण मिक्सरला बारीक फिरून घेऊ चटणी. बघा आता किती मस्त हिरवगार चटणी झालेली आहे. आता अशा प्रकारे आपली अगदी पटकन ग्रीन चटणी पण बनवून तयार. छान, बघा किती मस्त. अशी चटणी तुम्ही पराठ्यांसोबत किंवा चाट बनवायची असली तर चाटसोबत पण बनवू शकतात. अगदी पटकन तयार पण होते आणि खायला पण खूप चवदार लागते. चला मग, आपली चटणी तर आता बनवून झाली. आता आपण गॅसवर कढई ठेवू आणि वड्या तळून घेऊ. आता कढई तापली, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल छान तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर आता आपण कोथिंबीर वड्या तळून घेऊ. थोडं हळूहळू टाकायचं. बघा आता मस्त अशा चारी बाजूने पलटवत राहायचं. कोथिंबीर वडीच्या चारी बाजू चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजे. मला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बघा आता आपल्या अशा मस्त छान कोथिंबीर वड्या आता तळून झालेल्या आहेत. आता आपण त्यांना काढून घेऊ. थोडं सांभाळून काढायचं. बघा आता थोडंसं तेल नितरू द्यायचं. अशा पद्धतीने आता आपण सर्व कोथिंबीर वड्या तळून घेऊ. आपल्या गरमागरम कोथिंबीर वड्या बनवून तयार आहे. त्यासोबत मस्त अशी हिरवगार चटणी पण बनवून तयार आहे. बघा किती मस्त झाली आहे. वरतून अशी कुरकुरीत दिसते आणि आतमध्ये मऊसूद अशी कोथिंबीर वडी आणि मस्त अशी ग्रीन चटणी. कोथिंबीर वडी घ्यायची, मस्त चटणी घ्यायची आणि बुडवायचं आणि खायचं. त्याच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. थँक्यू.